चेक इफ द नंबर इज प्राईम ऑर नॉट. दोन वेज आहेत याला सॉल्व्ह करायचे. चला एक्सप्लोर करूयात. सो फर्स्ट वे असते ट्रेडिशनल वे, ज्यात आपण सर्वात आधी आपला बुलियन इज प्राईम हा ट्रू कन्सिडर करतो. सो यात आपण वापरणार आहोत इफ एल्स. इफ नम लेस दॅन इक्वल्स टू 1 म्हणजेच काय 0 आणि 1. सो 0 आणि 1 हे प्राईम नसतात. सो त्याला आपण आधीच रिमूव्ह करून टाकलाय. जसं की इज प्राईम इक्वल्स टू फॉल्स म्हणजे आपले 0 आणि 1 हे प्राईम नंबर्स नाही आहेत. आता बघायचं आपल्याला 2 च्या पुढे. सो एल्स मध्ये आपण फॉर लूप चालवणार आहोत 2 पासून ते स्क्वेअर रूट ऑफ नम्स पर्यंत आणि इथे केलाय आपण इन्क्रीमेंट म्हणजेच 2 पासून आपण स्क्वेअर रूट ऑफ नम असा हा आपण फॉर लूप चालवणार आहोत. सो त्यात सर्वात आधी आपण चेक करणार इफ नम मॉड्युलो आय इक्वल्स टू 0. जर ही कंडिशन व्हॅलिड होत आहे म्हणजे आपला नंबर प्राईम नाही आहे आणि त्यानंतर आपण करणार ब्रेक तिथून. सो या कंडिशन मध्ये आपल्याला समजलंय की बा आपला नंबर प्राईम नाही आहे म्हणजेच आपण जी कंडिशन आधी ट्रू कन्सिडर केली होती ती व्हॅलिड आहे म्हणजेच आपला नंबर प्राईम आहे. आणि लास्टला आपण तेच प्रिंट केलंय. इफ इट इज प्राईम देन प्रिंट नंबर इज प्राईम नंबर अँड इफ इट इज नॉट देन इट इज नॉट अ प्राईम नंबर. गॉट इट. आता बघूयात सेकंड वे. सो इथे बघा इफ नम इज लेस दॅन इक्वल्स टू 1 म्हणजे 0 आणि 1 आपण कन्सिडर केलाय हे प्राईम नसतात. त्यानंतर आपण केलाय 2. सो 2 हा आपला प्राईम नंबर असतो जसं की आपल्याला माहिती आहे. सो प्राईम. आणि थर्ड आपण काय केलं इवन नंबर्स आपण काढून टाकल्यात. सो इवन नंबर पण प्राईम नसतात. आता उरले काय आहेत 3 च्या पुढे. सो त्यासाठी आपण वापरलाय फॉर लूप. आता आपण काय करणार आहोत इंट आय इक्वल्स टू 3. सो 3 च्या पुढे आपण सगळे ऑड नंबर्स बघत जाणार आहोत. ऑड नंबर्स म्हणजेच आय प्लस इक्वल्स टू 2. सो याच्यामध्ये 2 ऍड होणार म्हणजे 5 7 9 असं आपण चेक करणार आहोत. सो आपला फॉर लूप चालणार आहे स्क्वेअर रूट ऑफ नम पर्यंत आय स्क्वेअर अँड इक्वल्स टू नम. सो इथे आपण चेक करणार परत नम मॉड्युलो आय इक्वल्स टू 0. चला इथे नंबर टाकूनच बघूयात. सो 29 या कंडिशन मध्ये ठेवला तर इट इज नीदर 0 नॉर 1. सो इथे होते आपली कंडिशन फॉल्स. आपला 29 नंबर 2 आहे का तर नाही. आपला 29 नंबर इवन आहे का तर नाही. सो चला या फॉर लूप मध्ये याला टाकूया. आय इक्वल्स टू 3 आणि आय स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर म्हणजेच 9 इज लेस दॅन इक्वल्स टू नम. सो आपण इथे काय करणार आहोत नम म्हणजे आपला काय 29 मॉड्युलो 9 9 3 जा 27 विच इज इथे रिमाइंडर आपल्याला मिळत आहे 2 म्हणजे ही कंडिशन व्हॅलिड नाही. नेक्स्ट आय प्लस इक्वल्स टू 2 म्हणजे नेक्स्ट करणार आपण आय इक्वल्स टू 5. सो इथे आपण 5 चेक करणार. 5 चा स्क्वेअर म्हणजे 25 इज लेस दॅन इक्वल्स टू 29. सो हे व्हॅलिड पडत आहे. तो आपण नम म्हणजेच 29 डिवाइड बाय 5 5 जा 25 आणि इथे 4 म्हणजेच हा व्हॅलिड नाही आहे. तो इथे हे व्हॅलिड नाही म्हणजेच रिटर्न फॉल्स. परत आपण आय इक्वल्स टू 7 वर जाणार. सो 7 चा स्क्वेअर लेस दॅन इक्वल्स टू 29. सो हा झाला 49. सो इथे ही कंडिशन झाली आहे फॉल्स. म्हणजे 3 कंडिशन्स फॉल्स झाल्यात. एक 7 5 आणि 3 वाली म्हणजेच आपली ही कंडिशन इथे मॅच नाही झाली आहे म्हणजेच रिटर्न फॉल्स. सो आपला दिलेला नंबर काय असणार रिटर्न तो करणार ट्रू म्हणजेच इट इज प्राईम नंबर. आणि लास्टला आपण प्रिंट केलाय जर तो नंबर प्राईम असेल तर प्राईम प्रिंट करा आणि नसेल तर नॉट प्राईम.